आज आपण मस्त अशी ही टम्म फुगलेली, कुठेही चिवट किंवा वातड न होणारी, मस्त खुसखुशीत तोंडात टाकताच विरघळणारी अशी ही गुळपोळी, तिळाची पोळी कशी बनवायची ते पाहणार आहोत। फक्त या दोन ट्रिक वापरा आणि मस्त खुसखुशीत तोंडात टाकताच विरघळणारी अशी काटोकाट सारण भरणारी आपली तिळपोळी तयार होते। व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। तर सगळ्यात आधी आपण त्याचं सारण तयार करून घेऊयात। त्यासाठी 1 वाटी तीळ येथे मी घेतलेले आहेत। तीळ चांगले असे फुलेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। तर हे पहा, तीळ छान फुलले गेलेले आहेत। लो गॅसवर चांगले असे तीळ येथे मी भाजून घेतलेले आहेत। आता हे साईडला काढून घेऊयात। त्यानंतर यामध्ये अर्धी वाटी मी शेंगदाणे घेतलेले आहेत। शेंगदाणे सुद्धा आपल्याला छान असे खमंग खरपूस भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाण्याच्या ऐवजी तुम्ही इथे सुकं खोबरं किसून वापरू शकता। तर आता हे चांगले असे खमंग आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला पटकन सबस्क्राइब करा। बाजूच्या बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल। आणि जर तुम्हाला रेसिपी आवडत असतील तर अशाच नवनवीन रेसिपींसाठी एक लाईक करायला विसरू नका। तर हे पहा, शेंगदाणे छान असे खरपूस भाजून झालेले आहेत। साईडला काढून घेते। त्यानंतर इथे मी पाव वाटी बेसन घेतलेलं आहे। बेसन आता आपल्याला चांगलं असं लो गॅसवर भाजून घ्यायचं आहे। कुठेही मोठा गॅस करायचा नाही। सगळे जिन्नस आपल्याला लो गॅसवर चांगले असे खमंग खरपूस भाजून घ्यायचं आहे, तरच आपल्या सारणाला चांगली अशी टेस्ट येईल। तर आता इथे छान असं बेसन मी भाजून घेते। बेसनामुळे सारणाला खूप छान टेस्ट येते। तर हे पहा, मस्त असं बेसन छान भाजून झालेलं आहे, मस्त सुगंध पसरलेला आहे। आता हे बेसन साईडला आपल्याला काढून घ्यायचं आहे। सगळे जिन्नस इथे मी पूर्णपणे थंड करून घेते। तर सगळे जिन्नस पूर्णपणे थंड झाल्यानंतर एका मिक्सिंग जारमध्ये इथे काढून घ्यायचे आहेत। इथे मी तीळ घेतलेलं आहे, त्यानंतर बेसन घातलेलं आहे। बेसन पूर्णपणे थंड करून घेतलेलं आहे। त्यानंतर शेंगदाणे जे भाजलेले आहेत त्याची साल मी काढून घेतलेले आहे, ते यामध्ये घालते। आणि त्यानंतर इथे 1 वाटी मी गूळ घेतलेला आहे। 1 वाटी तीळ 1 वाटी गूळ असं प्रमाण मी घेतलेलं आहे। त्यानंतर इथे मी 3 ते 4 हिरव्या वेलच्या घेतलेल्या आहेत, त्यासुद्धा यामध्ये बारीक फिरवून घेते। हलकंसं मीठ घालायचं आहे, मीठ राहून गेलं आहे, तुम्ही घालू शकता। हलकंसं मीठ घालायचं आणि एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे। तर हे पहा, मिश्रण इथे मी एकदम बारीक वाटून घेतलेलं आहे। हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला चांगलं असं बारीक मिश्रण वाटून घ्यायचं आहे। आता इथे आपलं हे गुळ पोळीसाठी लागणारं तिळाचं सारण तयार झालेलं आहे। हे सारण तुम्ही महिनाभर देखील आरामात ठेवू शकता। अगदी महिनाभर आरामात हे सारण टिकतं। आता नेक्स्ट स्टेपमध्ये एका बाउलमध्ये इथे मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेते। त्यानंतर यामध्ये साधारणतः 2 ते 3 चमचे बेसन घ्यायचं आहे। जो आपला पोह्याचा चमचा असतो त्याने मी येथे बेसन घेतलेलं आहे। त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आणि 1 मोठा चमचा तूप कडकडीत गरम करून घेतलेलं आहे, ते यामध्ये घालते। सुरुवातीला चमच्याच्या साहाय्याने हे तूप मी पिठाला लावून घेते आणि त्यानंतर हलकंसं कोमट झालं की मग हाताच्या साहाय्याने हे चांगलं असं एकजीव करते। तर इथे हलकंसं मिश्रण कोमट झाल्यानंतर हाताच्या साहाय्याने मी तूप पिठाला चांगलं असं लावून घेते। तूप सगळीकडे पिठाला व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे। तर हे पहा, व्यवस्थित असं मी आता तूप पिठाला लावून घेतलेलं आहे। आता यानंतर यामध्ये आपल्याला जसजसं लागेल त्या पद्धतीने पाणी घालत चांगली अशी कणिक मळून घ्यायची आहे। तर थोडं थोडं आता पाणी घालत चांगली अशी कणिक इथे मी मळून घेते। तर हे पहा, मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये ते मी चांगली अशी कणिक मळून घेतलेली आहे। आता ही कणिक आपल्याला एक 10 ते 15 मिनिटं मुरण्यासाठी ठेवून द्यायचे। एक 15 मिनिटानंतर कणिक पुन्हा एकदा चांगली अशी मी मळून घेतलेली आहे। आता याचे आपल्याला मीडियम साईजमध्ये गोळे तयार करून घ्यायचे आहेत। तर हे पहा, इथे आता मी गोळे तयार करून घेते। जसं तुम्हाला पोळी मोठी छोटी बनवायची आहे त्या पद्धतीने इथे गोळे आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत। गोळे तयार करून झाल्यानंतर आता आपल्याला यामध्ये सारण भरायचं आहे। तर हे पहा, अशा पद्धतीने हाताच्या साहाय्याने आपल्याला त्याचा वाटीच्या आकाराचं तयार करून घ्यायचं आहे।
हे पहा, मधला जो भाग आहे तो आपल्याला थोडासा जाडसर ठेवायचा आहे आणि कडेने फक्त आपल्याला थोडंसं निमुळतं करून घ्यायचं आहे। तर आता यामध्ये मी सारण भरते। हे पहा, अशा पद्धतीने वाटी तयार करून घेतलेली आहे। जेवढं थोडंसं मावेल त्या पद्धतीने आपल्याला सारण यामध्ये भरून घ्यायचं आहे। तर हे पहा, इथे अगदी हलक्या हाताने आपल्याला सारण आतमध्ये प्रेस करत गोळा असा भरून घ्यायचा आहे। वरचा गोळ्याचा भाग अगदी अलगदपणे प्रेस करत आपल्याला अशा पद्धतीने हा गोळा भरून घ्यायचा आहे। हे पहा, इथे आता आपला सारण गोळ्यामध्ये भरून झालेला आहे। वरून अगदी हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचं। अशाच पद्धतीने बाकीचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत। हलकंसं पीठ लावून घ्यायचं आहे। थोडंसं वरतून हलकंसं गोळ्याला प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजे आतील जे काही सारण आहे ते कडेपर्यंत पसरलं जातं। त्यानंतर हलकंसं पीठ लावून अगदी अलगद हाताने आपल्याला हा गोळा लाटून घ्यायचा आहे, म्हणजे कुठेही पोळी आपली जास्त फाटली जात नाही आणि सारण देखील बाहेर येणार नाही। तर बरेच जण काय करतात, ज्या वेळेला आपण सारण बनवत असतो त्यावेळेला गूळ वितळवून घेतला जातो, तर त्यामुळे बऱ्याच वेळेला आपली जी ही गुळपोळी आहे ती वातड किंवा चिवट होण्याची शक्यता असते। तर हे पहा, हलक्या हाताने ते मी गुळपोळी लाटून घेतलेली आहे। तर आता बाकीच्या सगळ्या ज्या गुळपोळ्या आहेत त्या अशाच पद्धतीने लाटून घेते। तर आता तुम्हाला मी दुसरी पद्धत दाखवते गोळ्यामध्ये सारण भरण्याची। तुम्हाला जर वाटीच्या आकाराचं जर येत नसेल तर अशा पद्धतीने गोळा लाटून घ्यायचा आहे। मधला भाग थोडासा जाडसर ठेवायचा आणि अशा पद्धतीने लाटून घ्यायचं पारी आणि थोडंसं त्यामध्ये सारण भरून घ्यायचं जेवढं तुम्हाला हवं आहे तेवढं। त्यानंतर अशा पद्धतीने गोळा आपल्याला बंद करून घ्यायचा आहे। हे पहा, सारण हलक्या हाताने आपल्याला आतमध्ये प्रेस करत करत वरून आपल्याला हा गोळा सील करून घ्यायचा आहे। ही अतिशय सोपी पद्धत आहे गोळ्यामध्ये सारण भरण्याची। तुम्हाला जर वाटीच्या आकाराचं जमत नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही गोळ्यामध्ये सारण भरू शकता। तर आता नेक्स्ट स्टेपमध्ये आपण गुळपोळी छान अशी भाजून घेऊयात। तवा छान गरम झालेला आहे। तव्याला तूप लावून घ्यायचं आहे किंवा तेल लावून सुद्धा घेऊ शकता आणि त्यानंतर आपल्याला ही गुळपोळी त्यावर टाकायची आहे। मीडियम हीटवर दोन्ही साईडने गुळपोळी छान अशी खरपूस भाजून घ्यायची आहे। खालच्या साईडने हलकीशी भाजल्यानंतर परतून दुसऱ्या साईडने सुद्धा भाजून घेऊयात। गुळपोळी थोडीशी नाजूक असते त्यामुळे सारखं आपल्याला ही गुळपोळी पलटून घ्यायची नाहीये। तर आता वरतून थोडंसं तूप लावून घेते आणि त्यानंतर खालून छान भाजली गेली की परतून दुसऱ्या साईडने सुद्धा छान अशी भाजून घ्यायची आहे। तर सगळ्या गुळपोळ्या आपल्याला अशाच पद्धतीने भाजून घ्यायच्या आहेत। आपण यामध्ये सारणामध्ये बेसन वापरलेलं आहे आणि पिठामध्ये सुद्धा बेसन वापरलेलं आहे, त्यामुळे आपल्या ज्या काही गुळपोळ्या आहेत त्या एकदम खुसखुशीत तयार होतात। तसेच ज्यावेळी आपण हे सारण बनवत असतो त्यावेळेला बरेच जण गूळ वितळवून घेतात, तर तसं न करता आपण डायरेक्टच गूळ यामध्ये वापरलेला आहे। मिक्सिंग जारमधून बारीक करून घेतलेला आहे, त्यामुळे आपले कुठेही गुळपोळी ही वातड किंवा चिवट होत नाही, मस्त अशा खमंग खुसखुशीत तयार होतात। तर इथे आपली छान अशी गुळपोळी दोन्ही साईडने भाजून तयार झालेली आहे आणि मस्त अशी सारणाने काठोकाठ भरलेली टम्म फुगलेली अशी आपली इथे गुळपोळी तयार होते। सगळ्याच गुळपोळ्या अशाच पद्धतीने छान खमंग खरपूस भाजून घ्यायच्या आहेत आणि तुम्हाला आता इथे मी गुळपोळी दाखवते। हे पहा, मस्त अशी सारणाने काठोकाठ भरलेली आहे। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। जितक्या जास्त जमेल तितक्या जास्त नातेवाईकांना, फ्रेंड्सना व्हिडिओ आवर्जून शेअर करा। वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार। जाता जाता व्हिडिओला एक लाईक आणि नवनवीन रेसिपींसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका।